रक्षक जर भक्षक बनले तर जनतेने विश्वास तरी कोणावर ठेवायचा? महाराष्ट्रामधील लातूर आणि छत्तीसगडच्या जगदलपूरमध्ये पोलिसांच्याच वेतन शाखेनं सरकारी तिजोरीवरती तब्बल 2.25 कोटींहून अधिकचा डल्ला मारला आहे। आणि सर्वात खतरनाक गोष्ट म्हणजे ही चोरी 1-2 महिने नाही तर चक्क 10 वर्ष पोलिसांच्या नाकाखाली राजरोसपणे सुरू होती। हा घोटाळा नेमका कोणी केला आणि याची शक्कल तरी काय होती आणि शेवटी हा प्रकार उघड कसा झाला? चला थेट मुद्द्यावर येऊयात। नमस्कार, मी दुर्गा। हा कारनामा कोणा बाहेरच्या चोरानं केला नाहीये, तर पोलीस खात्यामधल्याच 2 वेगवेगळ्या टोळ्यांनी केलाय। पहिली घटना घडली आहे आपल्या महाराष्ट्रामधील लातूरमध्ये, जिथे पोलीस उपनिरीक्षक अजय सूर्यवंशी, वरिष्ठ लिपिक राहुल वागदरे, ब्रिजकिशोर ठाकूर आणि कनिष्ठ लिपिक दत्तात्रय क्षीरसागर यांनी मिळून तब्बल 368 पोलिसांच्या पगार नोंदीमध्ये खाडाखोड केली आणि 2,38,00,000 रुपये लाटले आहेत। दुसरी घटना घडली आहे छत्तीसगडच्या जगदलपूरमध्ये। तिथे कॉन्स्टेबल गिरीश राय नावाच्या मास्टरमाइंडनं त्याचे साथीदार राजकुमार कतलम आणि हेमंत मॅथ्यू यांच्यासोबत मिळून वरिष्ठांच्या डिजिटल स्वाक्षरीचा चोरून वापर केला। या गिरीश रायचा अधिकृत पगार महिना 45,000 एवढा होता, पण तो स्वतःच्या खात्यामध्ये दरमहा चक्क 30 लाख रुपये ओढत होता। पोलीस दलामध्ये बदल्यांमुळे आणि नवीन भरतीमुळे दरमहा एकूण पगाराचा आकडा बदलतो। याच गोष्टीचा फायदा घेऊन लातूरमध्ये 10 वर्ष आणि जगदलपूरमध्ये 3 वर्ष हा खेळ सुरू होता। दरम्यान अगदी व्यवस्थित आणि शांततेमध्ये सुरू असणारा हा खेळ नेमका सर्वांच्या समोर कसा आला पाहूयात। आता यामध्ये एंट्री होते एआयची। आता तुम्ही म्हणाल की नेहमीच्या ऑडिट करणाऱ्या माणसांना सोडून या एआयची काय गरज पडली? तर ऐका। सरकारी फायलींचे ढीग आणि हजारो पोलिसांच्या पगाराचा डेटा म्हणजे जणू कचऱ्याचा ढीग झाला होता आणि या ढिगामध्ये सुईसारख्या लपलेला घोटाळा शोधणं माणसाच्या डोक्याच्या पलीकडचं होतं। तिथे माणसाचे डोळे चकवा खात होते, पण एआयच्या तिसऱ्या डोळ्यानं फाईल उघडून चोरांचा पगार नाही तर थेट त्यांचा माजच उतरवलाय। ऑडिटर्सनी जेव्हा हजारो कर्मचाऱ्यांचा पगाराचा डेटा तपासण्यासाठी एआय टूलचा वापर केला, तेव्हा एआयनं पगार खर्चामध्ये अचानक झालेली संशयास्पद वाढ एका सेकंदात पकडली आणि सगळंच बिंग फुटलं। दरम्यान ताजी अपडेट अशी आहे की लातूरचे पीएसआय अजय सूर्यवंशीसह 3 अटक झाली आहे आणि मुख्य लिपिक राहुल वागदरे सध्या फरार आहे। तर जगदलपूरमध्ये मास्टरमाइंड गिरीश राय आणि त्याची टोळी थेट जेलची हवा खातीये। लोकांचा एक समज असतो की सरकारी पैशांची चोरी ही सहज पचवता येते किंवा मग पोलीस आणि यंत्रणा एकत्र आली की मग मोठे घोटाळे दाबले जातात, पण या प्रकरणानं चोरांचा हा माज पुरता उतरवलाय। तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं आणि चोरानं कितीही हुशारी वापरली तरी कायद्याचे हात त्यांच्या गळापर्यंत पोहोचतातच, हे यावेळी सिद्ध झालंय। पण इथे खरा सवाल आहे की ज्या पोलिसांवरती आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो तेच जर आपल्या कष्टाच्या पैशांवरती डल्ला मारत असतील तर मग सामान्य जनतेनं न्याय मागण्यासाठी कोणाकडे जायचं? तुम्हाला काय वाटतं? अशा डिजिटल चोऱ्यांना रोखण्यासाठी सर्वच सरकारी विभागांमध्ये एआय ऑडिट सक्तीचं करायला हवं का? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा।